डोसा एकदम आनंद वाटतो कोणाला खाऊ घालणं म्हणजे एकदम पोरांचं पण प्रेम आहे भरपूर. साबुदाणा आपला 3 पोहे ना. पाणी पाठी गेलं बघा. त्यामध्ये आता आपण काय काय टाकलंय? आता याच्यात आपण शेंगदाणा टाकला, मिरची टाकली, कढीपत्ता टाकला, कोथिंबीर टाकली, कांदा टाकला, मिरची. आणि किती किलोचे पोहे असतील? आता एक टाकला तर 1-1.5 किलोचा दाणा बनतो. एका टायमाला 1 किलोचा दाणा बनतो. इतर 5-5 मिनिटांनी बनवा. 5 मिनिटं 7 मिनिटं जास्त. आता या पोह्याच्या प्लेटमध्ये काय काय येतं? पोह्याच्या प्लेटमध्ये काय काय येतं? पोह्याच्या प्लेटमध्ये पोहे येते, शेव येते, कांदा येतो, कोथिंबीर येते आणि सॅम्पल येतो. मटकीचा रस्सा. साबुदाणा आपला 3 पोहे ना. पोहे आणि साबुदाणा खिचडी दोन्ही. याचा उपवास असला तर स्पेशल साबुदाणा खिचडी खातो बिना शेवची. आणि उपवास नसला तर मग तो मिक्स पडते. 25 रुपयात मिक्स प्लेट आहे. साबुदाणा प्लेट 25ची. माझं नाव प्रवीण शिवाजी पाटील. सेंटरचं नाव तुमचं? सेंटरचं नाव श्री समर्थ कृपा स्नॅक सेंटर. आणि हे कधीपासून सुरू झालेलं आहे? माझं आता 9 वर्ष झाली. 9 वर्ष. तुम्हाला आयडिया कशी आली हे सेंटर सुरू? ही आयडिया मी या क्षेत्रात माझे वडील पण हेच काम करतात. आम्ही आमच्या घरातूनच हा व्यवसाय आहे कुकिंगचा. कुकिंग माझे वडील केटर्स आहे. अच्छा. गाव कुठे? आम्ही जळगावचे. जळगाव. खानदेश. आणि मग जळगावपासून एक खेडेगाव आहे. जळगावपासून 40 किलोमीटर अंतरावर तिथं आहे. तिथले काय काय मिळतात आपल्या इथं पोहे साबुदाणा खिचडी सकाळी नाश्त्याला मिळते आणि रात्री जेवणाचं राहतं. जेवणात बरेच भाकरी, पिठलं भाकरी, कढी खिचडी, संडे स्पेशल दाल बाटी मिळते आपल्याकडे. सगळे खानदेशी आयटम राहतात जळगाव. सगळं खानदेशी इथं ते बनवून आणतो आणि इथं सर्व करतो. आणि मग इथं पोहे किती लागतात दिवसाला? तरी 30-40 किलो. 30-40 किलो. सेंटर कधी सुरू होतं? सकाळी 7:15 सुरू होतं 2 वाजेपर्यंत. आणि रात्री 7:30ला जेवणाचं चालू होतं. रात्री 10-10:30. तुम्हाला
कसं वाटतं व्यवसायात उतरून? व्यवसाय एकदम आनंद वाटतो. कोणाला खाऊ घालणं म्हणजे एकदम पोरांचं पण प्रेम आहे भरपूर. अच्छा, आणि मराठी माणसांनी व्यवसायात उतरलं पाहिजे त्यावर काय म्हणतात? मराठी माणसाने व्यवसायात उतरलंच पाहिजे. व्यवसायात आहे फायदा, बाकी काय नाही. प्रेमात बोललं म्हणजे सगळे होतं. हो. आणि मग तुम्ही जेव्हा हे सेंटर सुरू केलं होतं तेव्हा तुम्हाला काय अडचणी आल्या? तरी सुरुवातीला आता थोडंसं धंदा कमी, पोरांचं प्रेम होतं त्याच्याने झाला सेट एकदम. आता तर एकदम व्यवस्थित आहे, काही टेन्शन नाही. कोण कोण मिळून चालवतो सेंटर? सेंटर कोण कोण मिळून माझी चालवतो? मिसेस आणि मी दोघं जण. हो. आणि मग जेव्हा हे सुरू केलं होतं सेंटर तुम्ही, तर तेव्हा काय रेट होती ना आता काय आहे? सुरुवातीला पोहे होतं 10 रुपये प्लेट. हां, आणि मिक्स होतं 20 रुपये प्लेट. आता मिक्स आहे 25 रुपये प्लेट आणि पोहे 20 रुपये प्लेट. 20 रुपये. हां. अच्छा. आणि पोह्याची प्लेटिंग कशी असते? पोह्याचं आपलं पोहे राहतं, त्याच्यात कोथिंबीर राहते, त्याच्यानंतर कांदा टाकतो, वरून लिंबू देतो, सॅम्पल ज्याला लागलं सॅम्पल ते देतो. म्हणजे खानदेश स्पेशल आणि स्पेशल तर्री पोहे म्हणजे मटकी तर्री तरी पोहे. हां.